जय शिवराय. मी संदीप नाईक बाबा, निर्भय महाराष्ट्र पार्टी राज्य संघटक मंत्री, त्याचबरोबर कल्याण पश्चिमचा 384 जनतेचा आमदार. आपल्याला माहितीच असेल का वासुंद्री रोड 53 करोडचा जो प्रोजेक्ट आहे MMRDकडे, तो काही कारणासाठी स्टॉप झाला होता. पाण्याची पाईपलाईन पेंडिंग होती अमृत योजनेच्या अंतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा. मग आम्ही उपोषण करायचं ठरवलं, अर्धनग्न आंदोलन. तर ते आंदोलन टिटवाळा कमिटीचे अध्यक्ष श्री राजेंद्र जाधव, सचिव आनंदजी कोल्हे यांच्या नेतृत्वात ते आंदोलन करायचं ठरवलं. त्या आंदोलनाला मुंबईवरून आमच्या ज्या पक्षाचे वरिष्ठ आले होते, प्लस भावे सर स्वतः येऊन त्या ठिकाणी आले होते आणि आम्हाला सांगितलं होतं का 10 ते 15 दिवसामध्ये तुमचं जे आहे ते पर्यायी रोड, वासुंद्री रोडसाठी काम चालू होणार, ते पण काम पूर्ण करणार आणि पर्यायी रोडचे पण सुविधा स्थानिक ग्रामस्थांबरोबर चर्चा करून वगैरे आम्ही मार्ग काढू. तर त्या अनुषंगाने उपोषण आम्ही ठेवणार, पण त्या बसणार त्याचपूर्वी जगदीश गोरे आणि परदेशी पाटील मॅडम, हरुण इनामदार यांची एक बैठक झाली. ते स्वतः येऊन या ठिकाणी सर्वे करून गेले. त्यांनी पर्यायी रोड जे पहिले DP प्लॅन होते, ते जे DP प्लॅन नाही आहेत, आझादनगरचा एक रोड आहे तुमचा, ती सोसायटी कुठली स्टेशनच्या इथे बघा, स्टेशनच्या इकडे एक सोसायटी आहे, तो एक रोड. तर असे जे काही रोड आहेत त्या वासुंद्री रोडचं काम चालू असताना रिक्षा गाड्या बंद ठेवावं लागणार. त्या अनुषंगाने त्या रोडची कामं फटाफट करण्यासाठी मार्गस्थ लागणार. त्याबद्दल आम्ही आंदोलन करत आहोत. आझादनगर रोड संदर्भामध्ये येणं जाणं चालू झालेलं आहे. ती गाड्या येत नाही आहे, तिथं कोणतरी काहीतरी खाडा करतं आहे, म्हणजे काहीतरी खोडा असो ना, तो करत आहे, असू दे, करू द्या. त्यांच्यामुळे त्यांनाच खूप उशीर होणार. त्याच अनुषंगाने आपल्याला एक सांगतो का, 18 मीटरचा रोड आहे, त्याची मागणी आमची अशी होती का ती MMRDने करायला पाहिजे. MMRDच ते करणार, पण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये काय खूळ घुसलं आहे, त्याने ते स्थानिकांना द्यायचं ठरवलं. स्थानिक कोण असेल कॉन्ट्रॅक्टदार, ते खाली टेंडर काढून वगैरे त्यांना द्यायचं ठरलं वगैरे. तरी पण आम्ही पाठपुरावा सोडलेला नाही आहे. आणि तो रोड तुम्हाला कुठला आहे तो दाखवतो. तो DP प्लॅन आहे, तो बरेच दिवसापासून पेंडिंग राहिलेला आहे. आणि प्रशासक काय करतं माहिती काय, लक्ष देत नाही. पण लक्ष प्रशासकाचं, आपल्या जनतेचं काम आहे का त्या प्रशासनाला लक्ष केंद्रित करण्यासाठी. मग आता त्यांना तो रोड आठवल्यानंतर मग ते बोलतात ते काय हे झालं ते झालं, हे खूळ काढायला लागलं. मग त्यांच्याकडे प्रस्ताव टाकला का MMRD अंतर्गत 50 ते 40 किलोमीटर अंतर्गत का असेल ते त्या ठिकाणी 5 ते 7 रस्ते हे MMRD करू शकते. तर त्यांना त्याच्यामध्ये आपण वासुंद्री रोड बसवला टिटवाळ्यामधला, तो ते MMRD घेतलेला आहे. मग तो 18 मीटरचा रोड आहे, तो पण त्यांना का द्यायचा नाही? त्यांना द्या ना, MMRDला द्या ना. स्थानिकांचा प्रॉब्लेम असेल ना तर MMRD करेल. तुमच्याकडे निधी नाही आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने हात पहिलेच वर केलेले आहेत. आमच्याकडे 170 कोटी निधी नाही आहे. नाईक बाबा, तुझ्या रोडचं ते मान्यता आहे, ते रोडची नावांची सगळी लिस्ट त्यांनी प्रूफ केली, त्याच्यावर सही केली, ते MMRDकडे टाकून दिले. मग तो चेंडू MMRDकडे टाकलेला आहे. तोच मॅटर अजून थांबलेला आहे आणि निधी नाही तोच चाललेला आहे. प्रपोजल गेले त्या दिवशी मागच्या महिन्यामध्ये हरुण इनामदार, ओमकार भोयर यांच्याबरोबर मिटिंग झाली. MMRDला काय डॉक्युमेंट्स पाहिजेत त्या संदर्भात चर्चा केली. त्यांनी मेल केलेले आहेत, त्यांचं पत्रव्यवहार काय चालू आहे तो पण मी बघितला. आणि नंतर लास्टला फायनल ठरतं आहे का 170 कोटी MMRDकडे पण नाही आहेत. तर MMRDकडं 170 कोटी भेटण्यासाठी प्रस्ताव KDMCने टाकलेला आहे. त्या अंतर्गत टिटवाळ्यामधील 23 रोड आहेत. ते 23 रोडची डिटेल्स तुम्हाला मी पाठवेल. पण थोडक्यात मी सांगू इच्छितो का, आता आमचं जे आंदोलन होतं वासुंद्री रोड संदर्भामध्ये, तर त्याच रोडची जो रोड MMRDकडं पाठवायचा आहे, तर त्याच्या पाठीमागे आम्ही हात धुवून लागणार. आता रोड दाखवतो कुठला आहे, हे दिसते आपल्या सर्व. हां, क्लिअर आहे ना. आता शॉर्टकटमध्ये सांगतो. ही रेल्वे आहे आपली, आहे ना, ही रेल्वे ही चालली कसारा साईडला. आणि हे जे आहे या ठिकाणी दिसते का तुम्हाला, मोबाईलवरून लांबून करतो, हे टिटवाळा स्टेशन आहे, बरोबर. ही बाजू पूर्व, जे माझं बोट आहे ना, ही बाजू पूर्व आणि ही बाजू पश्चिम. ह्या ठिकाणी जे आता नवीन उद्घाटन झालं ते तो ब्रिज, ह्या रेल्वेच्या रोडच्या, हा जो रोड आहे 30 मीटरचा रोड आहे, RCC आहे, सर्व RCC सिमेंटचा रोड येतो तिथून. तर तो रोड तसा बनलेला आहे. त्याच्या ब्रिजवरून तुम्ही खाली उतरलात ना, तर हा एक इथे रोड आहे, हा DP प्लॅन, हा दिसतोय, हा
हा DP प्लॅन आहे 18 मीटरचा. इथं दिसते बघा 18 मीटर. मोठं करतो मी जरा बघा, है ना. 18 मीटर येते. हा 18 मीटर रुंदी, हा लांबी नाही, रुंदी. हा रोड आहे. ह्या रोडची मागणी आहे माझी सिमेंट कॉन्क्रीटची. सिमेंट कॉन्क्रीटची बघा. इथून असा रोड निघाला आहे ना. हा रोड ठेशमपर्यंत येणार आहे आणि ठेशमपासून आला का हा रोड परत वासुंद्री रोडला भेटणार आहे. इथून छोटा वासुंद्री रोडला आपल्याला कळलं असेल या ठिकाणी पोस्ट ऑफिस वगैरे, गावदेवी मंदिर आहे. आपल्या देवीकडं दर्शनासाठी येण्यासाठी खूप भाविक लोक येत असतात. तर ते त्या अनुषंगाने केलेले पाहताय. आपल्याला थोडक्यात कळलं असेल. असं कोणी दाखवणार नाही, असं कोणीही दाखवणार नाही आहे. कोणात हिंमत पण नाही दाखवायची. हा जो रोड आहे 18 मीटरचा रुंदीचा, हा इथपर्यंत आहे. आमच्या पक्षाची म्हणजे माझी मागणी आहे तो रोड सिमेंट कॉन्क्रीटचा व्हायला पाहिजे, धातूर मातूर नाही. कारण का डांबर टाकणार, परत खड्डे भरणार, परत खड्ड्याचं खड्डे भरले का परत खड्डे भरणार, परत खड्डे भरणार, परत खड्डे भरणार. तर तो रोड MMRDकडं देण्यासाठी पाठपुरावा आम्ही गेले वर्षभर करत आहोत. आता मला कानावरती आले का त्याचं वर्क ऑर्डर निघते, सगळ्या गोष्टी चालू आहेत. MMRD कधी करेल, काय करेल वगैरे. तर आपल्याकडून आहे ना तो पाठपुरावा कल्याण डोंबिवली महानगरपालिका खूप शांत संत गतीने करत आहे. तुम्हाला थोडी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला निधी द्यायचाच नाही. MMRDकडे गेलं तर मंत्रालय ठरवेल ना, तिकडून काय आणायचं तो आणेल ना निधी. मी काय करायचं ते करेल ना. तर लक्षात घ्या, तो रोड फक्त आणि फक्त MMRDच बनेल, दुसरा कोणीही बनवणार नाही. कच्चा रस्ता आता बनवून दिला जाईल, त्याच्यामध्ये खडीकरण करायचं काम वगैरे आहे, ते करतील. ते झाल्यानंतर तो रोड MMRDच बनवेल आणि तो पण सिमेंटचा, तो पण A1 क्वालिटीचा. त्याला फक्त तुम्ही लोकांनी सगळ्यांनी जनतेने सहकार्य करायचं आहे. वासुंद्री रोडला जसं ग्रामस्थांनी सगळ्यांनी सहकार्य केलं आहे, राजकारण बाजूला ठेवून, त्याच पद्धतीने तो जो 90 फीट रिंग रोडला जोडणारा जो रोड आहे, त्या रोडचं DP रोड त्याला सध्या बोलतो, त्याला नाव वगैरे नाही आहे. तर त्या DP रोडला आपण MMRDकडून करत आहोत. त्या ठिकाणी काय अध्यादेश काढायचे आहे, काय आदेश काढायचे आहे, कितीमध्ये ते प्रपोजल पास झाले, ते तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये मी सविस्तर सांगेल. त्याला किती निधी लागला आहे, जनतेचा निधी लागलेला आहे, तो किती लागला आहे तो पण मी तुम्हाला सगळं सांगेल. तत्पात धन्यवाद.